आज दिनांक आज आपण वर्तुळाचा परीघ हा टॉपिक अभ्यासणार आहोत. मला सांगा, तुम्हाला आपण आजपर्यंत अनेक भौमितिक आकृत्यांचा अभ्यास केलेला आहे किंवा भौमितिक गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. तुम्हाला कोणकोणत्या भौमितिक आकृत्या माहिती आहेत? कोणत्या माहिती आहेत? चौकोन आहे, सिलेंडर आहे. आता हा आकार कोणता आहे? हा शेप कोणता आहे? हा सिलेंड्रिकल शेप आहे. दुसरा बघायचं अजून हा आकार कोणता आहे? हा आकार कोणता आहे? वर्तुळाचा. या वर्तुळ म्हणजेच ही एक तारेची कडी आहे, याला आपण वर्तुळ म्हणतो. या वर्तुळामध्ये कोणकोणते भाग असतात बरं? वर्तुळामध्ये कोणकोणते भाग असतात? हा आहे वर्तुळाचा मध्ये जो असतो हा आहे केंद्र. त्या केंद्रापासून या कडीपर्यंत जो एक रेषा जाते त्या रेषेला आपण त्रिज्या म्हणतो. आणि एका एका कडीच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत जी पूर्ण स्ट्रेट लाईन जाते तिला आपण व्यास म्हणतो. आणि हा आहे वर्तुळाच्या कडीचा पूर्णतः अभ्यास करणे. या वर्तुळाच्या कडीचा जो अभ्यास करणार आहोत त्याला आपण काय म्हणतो? वर्तुळाचा परीघ. आता वर्तुळाचा परीघ आणि वर्तुळाचा परीघ आणि वर्तुळाचा व्यास याच्यामध्ये काय संबंध आहे बरं? म्हणजे वर्तुळाचा परीघ काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय येणार? पाय इंटू व्यास. म्हणजेच वर्तुळाचा परीघ इज इक्वल टू पाय इंटू डी. ओके, म्हणजे जर एखाद्या वर्तुळाचा समजा व्यास आपल्याला 7 सेंटीमीटर दिलेला असेल तर त्या वर्तुळाचा परीघ किती होणार? वर्तुळाचा व्यास जर 7 सेंटीमीटर दिलेला आहे तर वर्तुळाचा परीघ हा फॉर्म्युला काय झाला? पाय इंटू डी. म्हणजेच पायची व्हॅल्यू किती असते? 22/7. 22/7 गुणिले 7 सेंटीमीटर. 22/7. 7 ला 7 कॅन्सल, म्हणजेच वर्तुळाचा परीघ किती आला? 22 सेंटीमीटर आला. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपल्याला वर्तुळाचा परीघ, व्यास आणि त्रिज्या यांचा संबंध काढायचा आहे. आता हे वर्तुळाचा परीघ काढण्यासाठी आपण 2 पाय डी हा सुद्धा एक फॉर्म्युला वापरला. दुसरं म्हणजे वर्तुळाचा आता पाय सी इज इक्वल टू पाय डी. आता डी म्हणजेच काय असतं? 2r म्हणजे 2 गुणिले त्रिज्या म्हणजेच व्यास असतो. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणून इथं 2r आला. मग एखाद्या जर मैदानाचा त्यांनी आपल्याला परीघ दिलेला आहे किती? 145.2 सेंटीमीटर. एका गोल मैदानाचा परीघ हा 145.2 सेंटीमीटर दिलेला आहे. तर त्याची त्रिज्या आणि व्यास हे दोन्ही काढायला सांगितले आपल्याला. मग आता ह्या फॉर्म्युल्यावरून आपण त्रिज्या तर काढू शकत नाही. मग 145.2 सेंटीमीटर इज इक्वल टू 22/7 गुणिले 2 गुणिले r. 2 ला 2 कॅन्सल. 145.2 भागिले 22 बरोबर r. मग त्रिज्या किती आली? याची त्रिज्या किती आली? 123.1 ही त्याची त्रिज्या आली सेंटीमीटर मध्ये. आणि त्याचा व्यास किती येणार? d इज इक्वल टू 2r. म्हणजेच किती? 2 गुणिले 23.1 म्हणजेच किती? 46.2 सेंटीमीटर हा त्याचा झाला व्यास. आता काही गणितांमध्ये कसं होतं, आपल्याला वर्तुळाचा परीघ देतात आणि त्याचा व्यास काढायला सांगतात. काही वेळेला आपल्याला फक्त व्यास देतात आणि त्याची त्रिज्या पण काढायला सांगतात आणि परीघ पण काढायला सांगतात. तर हे त्याचं जे म्हणजे फॉर्मेशन आहे की परीघ
परिघ बरोबर पाय इंटू व्यास आणि परिघ बरोबर 2 गुणिले पाय इंटू आर, हे दोन्हींच आपल्याला एक हे दोन फॉर्म्युले म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्याच्यावरून आपल्याला व्यास आणि त्रिज्या आणि परिघ या 3 गोष्टी काढता येतात. अजून एक उदाहरण घ्यायचं का? आता वर्तुळाची त्रिज्या ही 2.1 मीटर दिलेली आहे आणि तर त्याचे क्षेत्रफळ काढायला सांगितले. आपल्याला त्याचं आता क्षेत्रफळ काढायला सांगितले वर्तुळाचं. वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं? 2 पाय आर, नाही सॉरी, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर हे वर्तुळाचे क्षेत्रफळ असतं. आता पाय म्हणजे किती? 22/7 आणि आर किती? 2.1 इंटू 2.1. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती येईल याचं? 213.86 चौरस सेंटीमीटर. हे झालं वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर. आणि वर्तुळाच्या परिघाचा फॉर्म्युला काय आहे? पाय डी किंवा 2 पाय आर. तर हे आहे वर्तुळाचे परिघ आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ. त्याच्यावरून व्यास, त्रिज्या, वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण काढू शकतो. काही एक्झाम्पल आहेत, कोणाला म्हणजे काही अडचण असेल तर विचारा. थँक्यू. ठीक आहे. झालं मॅडम.